नमस्कार, AM मराठीमध्ये आपले स्वागत। मी अमोल नवले, येवला। एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे येवला तालुक्यातील बळीराजा आधीच चिंतेत सापडला आहे। कसाबसा व्याजाने पैसे काढून कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आणि पेरणी केली। कमी पाण्यामध्ये कशाबशा पिकांची उगवण झाली खरी, मात्र आता या पिकांवर रानडुकरांनी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे। येवला तालुक्याच्या पूर्व भागात सध्या रानडुकरांनी मोठा कहर केला असून यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये जंगली रानडुकरांचा त्रास प्रचंड वाढला आहे। रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून उभ्या पिकांची नासाडी करत आहेत। अनेक शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले आहे। आधीच निसर्गाची अवकृपा आणि त्यात आता या वन्यजीवांचा त्रास, अशा दुहेरी संकटात पूर्व भागातील शेतकरी सापडला आहे। विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक प्रशासनाचे आणि वन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे। शेतकऱ्यांनी वारंवार मागण्या करूनही वन विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे वन विभाग नक्की कधी जागे होणार आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत। शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणाऱ्या या रानडुकरांचा बंदोबस्त येवला तालुका प्रशासन आणि वन विभाग तातडीने करेल का? शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार? तुम्हाला यावर काय वाटते? प्रशासनाने यावर काय कारवाई करायला हवी? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा AM मराठी चॅनल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।